तर राज्यामध्ये काही जे पॉलिटिकल चेहरे आहेत तर ते चेहरे वेगळ्या ध्रुवाच्या दिशेनं सरकतात की काय अशी परिस्थिती आहे. त्यामुळे 2-3 उदाहरणं त्याच्यामध्ये मी 3 चेहरे लोकांसमोर ठेवतोय. पहिला चेहरा आहे जयंत पाटील, दुसरा चेहरा आहे ते रोहित पवार म्हणजे आपले कर्जत जामखेडचे आमदार आहेत ते, आणि तिसरे चेहरे आहेत ते जितेंद्र आव्हाड. आता हे 3 मी का धरलेले आहे तर या जर राष्ट्रवादी शरद पवार गटानं जर निर्णय घेतला एनडीए सोबत जाण्याचा किंवा भाजपवर जाण्याचा, तर ते मात्र वेगळा निर्णय घेतील अशा प्रकारची शक्यता आहे. आणि ज्या वेळेला भाजपवर जायचा निर्णय झाला तर मी शरद पवार साहेबांना आणि सुप्रियातांना सांगेन की मला माफ करा आणि मी वेगळा निर्णय घेऊ शकतो. जोला सुप्रियाताई म्हणतायत की आम्ही पवारविरुद्ध पवार लढणार नाही, त्याच वेळेला रोहित पवारांनी मात्र पवारविरुद्ध पवार अशी लढाई होऊ शकते असं म्हणलं, आणि जर ते सत्ताधाऱ्यांच्यावर राहणार असतील तर आम्ही विरोधातच लढणार अशा प्रकारची ठाम भूमिका त्यांनी घेतली. म्हणजे एका वेळेला शरद पवार आणि सुप्रियाताई बोटची भूमिका घेतात आणि ऐन वेळेला आपण बघितलं की सुप्रियाताईंची भूमिका गोलमाल असते, त्यानंतर शरद पवारांची भूमिका गोलमाल असते. म्हणजे नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंत मोहिते .सोनेहरा या माझ्या यूट्यूब चॅनेलवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. राज्यामध्ये सध्या आपण बघतोय तर अतिशय गोंधळाचं वातावरण आहे. म्हणजे काँग्रेस पक्ष एका बाजूला, त्यानंतर भाजप एका बाजूला, हे 2 पक्ष स्थिर दिसत आहेत. म्हणजे त्यांची धोरणं आणि ध्येय धोरणं सक्षम आहेत आणि ते त्यांचे आमदार सुद्धा एका बाजूला आहेत. त्यांचं विचारधारा सुरू असते. पण जे मधले पक्ष आहेत तर त्या मधल्या पक्षांमध्ये अतिशय गोंधळ आहे. म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार या 2 पक्षांमध्ये सध्या नेमकं काय चाललंय हे आपल्याला समजत नाही आहे. त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये सुद्धा काही आलबेल नाही आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये सुद्धा आलबेल नाही. म्हणजे उद्धव ठाकरेंचे काही खासदार असतील, शरद पवार यांचे काही खासदार असतील, ते फुटतील, ते शिंदे सेनेत जातील किंवा भाजपवर जातील अशी चर्चा सुरू आहे. त्यानंतर अजित पवारांचे आमदार भाजपमध्ये जाणार अशी पण चर्चा सुरू आहे आणि अजित पवार गटातले आमदार शरद पवारांच्या जाणार अशी पण चर्चा सुरू आहे. त्यानंतर मग काही आमदार फुटणार अशी चर्चा आहे, काही खासदार फुटणार अशी चर्चा. तर नेमकं काय चाललंय अशी परिस्थिती आहे. पण मला एक 2-3 वेगळे मुद्दे या निमित्तानं मांडायचे आहेत की जर तुम्ही बारकाईनं काही दिवसाचं राजकारण पाहिलं असेल तर राज्यामध्ये काही जे पॉलिटिकल चेहरे आहेत तर ते चेहरे वेगळ्या ध्रुवाच्या दिशेनं सरकतात की काय अशी परिस्थिती आहे. त्यामुळे 2-3 उदाहरणं त्याच्यामध्ये मी 3 चेहरे लोकांसमोर ठेवतोय. पहिला चेहरा आहे जयंत पाटील, दुसरा चेहरा आहे ते रोहित पवार म्हणजे आपले कर्जत जामखेडचे आमदार आहेत ते, आणि तिसरे चेहरे आहेत ते जितेंद्र आव्हाड. आता हे 3 मी का धरलेलं आहे तर या तिघांचं जर आपण सोशल मीडियाचं सगळं बघितलं असेल, या सगळ्यांच्या मुलाखती बघितल्या असतील तर या सगळ्यांच्या साधारण प्रतिक्रिया पाहिल्या असतील आणि या सगळ्यांचं जर धोरण पाहिलं असतं तर ते भाजपच्या विरोधातलं दिसतंय. म्हणजे आपण जर जयंत पाटील यांचं बघितलं असेल तर जयंत पाटील हे सातत्यानं सरकारला घेरण्याचं काम करतायत. म्हणजे ते राज्याचे माजी अर्थमंत्री राहिलेत, 9 वेळा त्यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक स्थितीवर, राज्याच्या आर्थिक स्थितीवर, राज्याच्या वेगवेगळ्या विषयावर, कायदा सुव्यवस्थेवर ते नेहमीच शासनाला सभागृहात सुद्धा घेरत असतात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा ज्यावेळी त्यांच्या मुलाखती होतात, प्रतिक्रिया होतात, त्यावेळी त्या झोडपत असतात. आणि त्यांच्या अलीकडच्या काळात सोशल मीडियाचा हँडल तुम्ही पाहिला असेल तर फार विखारी आणि फार जोरदार मुद्देसूद टीका ते करताना दिसत. म्हणजे पेट्रोलची टंचाई असेल, गॅसची टंचाई असेल, शेतकऱ्यांचा कांद्याचा प्रश्न असेल, ऊस उत्पादकांचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न असेल, नीटचा प्रश्न असेल, तर सातत्याने ते सरकारला वेगवेगळ्या माध्यमातून प्रश्न विचारताना दिसत आहेत. त्यामुळं जे ते भाजपमध्ये जाणार, ते अजित पवारांच्या गटात जाणार किंवा जे सत्तेबरोबर जाणार असं जे अनुमान काढलं जातंय ते मला तितकंसं खरं वाटत नाही. उलट ते भाजपची विरोधक म्हणून प्रसंगी काँग्रेसवर जाऊ शकतात का असा माझ्या मनात प्रश्न येऊ लागलेला आहे. आणि त्यांची विचारधारा आणि त्यांचं सगळं जर आपण जर सगळं दिशा बघितली तर ती कदाचित उद्या जर राष्ट्रवादी शरद पवार गटानं जर निर्णय घेतला एनडीए सोबत जाण्याचा किंवा भाजपवर जाण्याचा, तर ते मात्र वेगळा निर्णय घेतील अशा प्रकारची शक्यता आहे. दुसरे नेते आहेत की रोहित पवार आपल्याला माहिती आहे की रोहित पवार हे अतिशय आक्रमक झालेले आहेत. म्हणजे अजित पवारांच्या निधनानंतर त्यांनी सगळे प्रश्न विचारले. म्हणजे जे प्रश्न खरं तर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार, जय पवार यांनी विचारायला पाहिजे होते, पण ते सगळे प्रश्न हे रोहित पवारांनी विचारले आणि रोहित पवारांनी अजित पवारांच्या एका समर्थकांमध्ये एक सॉफ्ट कॉर्नर तयार केला. आणि रोहित पवार आपण पाहतोय की अनेक विषयावर ते बोलतात. म्हणजे फक्त
अजितदादांच्या मूर्ती प्रकरणावर, ते नीट प्रकरणावर ते बोलतात, राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर बोलतात, राज्याच्या कांद्याच्या प्रश्नावर बोलतात. अनेक ठिकाणी ते रस्त्यावर उतरलेले सुद्धा उदाहरण आहेत. आणि त्यांचं जर आपण बघितलं तर त्यांचं ट्विटर हँडल असेल, सोशल मीडियाचे पोस्ट बघितलं तर सातत्यानं ते भाजपला टार्गेट करतात आणि पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रत्येक भाजपच्या धोरणाला विरोध करतात. आणि त्यांनी सुद्धा परवा मुलाखतीमध्ये सांगितलं की जर काय उद्या मनोमिलनाची वेळ आली आणि ज्या वेळेला भाजपबरोबर जायचा निर्णय झाला तर मी शरद पवार साहेबांना आणि सुप्रिया अत्तांना सांगेन की मला माफ करा आणि मी वेगळा निर्णय घेऊ शकतो. याचा अर्थ ते त्यांच्या विचारधारेला कमिटमेंट त्यांची दिसते आणि त्या पद्धतीचं ते बोलतायत. आणि आज सुद्धा आपण बघितलं असेल की नुकतीच जी मुंबईमध्ये बैठक झाली त्या बैठकीला सुद्धा ते गैरहजर राहिले. अर्थात ते नेमके काय भूमिका घेणार याच्यामध्ये पण त्यांनी स्पष्ट सांगितले की फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा, त्यांचे विचार आमचे जमणार नाहीत. आणि अलीकडच्या काळात त्यांनी बारामतीमध्ये सुद्धा त्यांनी आपला वावर वाढवलेला आहे. एका बाजूला सुप्रियाताई म्हणतायत की आम्ही पवारविरुद्ध पवार लढणार नाही, त्याच वेळेला रोहित पवारांनी मात्र पवारविरुद्ध पवार अशी लढाई होऊ शकते असं म्हणलं. आणि जर ते सत्ताधाऱ्यांच्यावर राहणार असतील तर आम्ही विरोधातच लढणार, अशा प्रकारची ठाम भूमिका त्यांनी घेतली. म्हणजे एका वेळेला शरद पवार आणि सुप्रियाताई बोटची मी भूमिका घेतात आणि ऐन वेळेला आपण बघितलं की सुप्रियाताईंची भूमिका गोलमाल असते, त्यानंतर शरद पवारांची भूमिका गोलमाल असते. म्हणजे सगळेच जण पंतप्रधानांच्या विरोधी पक्ष सगळे पंतप्रधानांच्या विदेशी दौऱ्यावर टीका करत असताना, त्यांच्या अर्थधोरणावर टीका करत असताना शरद पवार मात्र त्यांना सावरून घेतात. म्हणजे एका बाजूला शरद पवार त्यांना आत्ता सावरून घेतात, राफेलच्या डील वेळेला सावरून घेतात, वेगवेगळ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये चीनच्या प्रश्नामध्ये ज्या वेळेला डोकलामचं प्रकरण झालं त्यावेळेस सुद्धा शरद पवारांनी सावरून घेतलं. अदानी प्रकरणामध्ये ते मोदींच्या बरोबर असतात. त्यामुळे त्यांच्या भूमिकेशी हे थोडं वेगळेपण हे रोहित पवार यांनी दाखवलेलं आहे. त्यामुळं उद्या जर शरद पवारांचा गट जर भाजपबरोबर गेला तर रोहित पवार हे काँग्रेसकडे जाऊ शकतात, तशी त्यांनी विरोधाची भूमिका दिसली आहे. तिसरे नेते आहेत की जितेंद्र आव्हाड यांचा मूळचा पिंड आणि त्यांचा मतदारसंघच हा अँटी भाजपचा आहे. मुंब्रा कळवा त्यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळं ते सातत्यानं भाजपच्या विरोधात बोलतात, भाजपच्या धार्मिक उन्मादाविषयी, जाती उन्मादाविषयी बोलतात आणि त्यांनी सातत्यानं टीकेचा रोख ठेवलेला आहे. आणि ते सुद्धा गेले काही दिवस आपण पाहतोय की ते फार सक्रिय राष्ट्रवादी शरद पवार गटात नाही, बाजूला असतात. म्हणजे ज्या वेळेला मनोमिलनाची विलिनीकरणाची चर्चा सुरू होती त्यावेळी ते सगळ्यापासून अलिप्त राहिले होते, कारण त्यांना ते जाणं शक्य नव्हतं. त्यामुळं उद्या कदाचित शरद पवार गटाने आणि बाकीच्यांनी निर्णय घेतला तर हे तीन नेते मात्र काँग्रेसच्या दिशेनं जाऊ शकतात, अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे आगामी काळात आपण पाहू काय होईल असं. पण आत्ता तरी हे तीन नेते त्यांच्या विचारधारेशी कमिटमेंट दिसतात. आणि उद्या जर शरद पवार गटानं असा निर्णय घेतला की आपण भाजपबरोबर जाणं किंवा एनडीबरोबर जाणं तर हे तीन नेते मात्र काँग्रेसच्या दिशेने जातील, अशा प्रकारचा अंदाज आहे. अर्थात राजकारणामध्ये काही निश्चित सांगता येत नाही, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. ईडीचा, सीबीआयचा बऱ्याच गोष्टींचा दबाव असतो, त्यामुळे रात्रीच वेगळा निर्णय होऊ शकतो. पण सध्या तरी जे राजकीय साधारण विश्लेषण आणि अंदाज आहे आणि सगळं जर त्यांची दिशा बघितली तर ती पुढच्या काळात काँग्रेसच्या दिशेने असू शकते, एवढं मात्र नक्की.